या सुका कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला। ही अभंगवाणी याची प्रचिती खरं तर आज सासवडमध्ये आपल्याला येत असताना पाहायला मिळते। सासवडमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आलेला आहे। अगदी या पालखी मैदानावरती आपण पाहू शकता की पालखी मैदानच नाही तर सासवडच्या वेगवेगळ्या भागांमध्ये अगदी भजनाचे कीर्तनाचे निनाद गुंजताना आपल्याला पाहायला मिळतं। या ठिकाणी आपण बघू शकतो सर्व टाळ मृदुंगाचा निनाद असेल, भजन असेल, कीर्तन असेल, असं सर्वत्र भक्तिमय वातावरण जे आहे ते सध्या सासवड नगरीमध्ये झाल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी पालखीच्या समोरच हे सर्व भजनी मंडळ वारकरी संप्रदाय जो आहे तो अगदी आपला जो वारकरी संप्रदायाचा वारसा आहे तो अगदी भजनाच्या माध्यमातून या ठिकाणी वर्णन करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर अगदी भक्तिमय असं वातावरण जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर सर्व वारकरी असे वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या राहुट्या करून त्या ठिकाणी हे भजन सोहळे जे आहे ते सुरू असल्याचं चित्र आपल्याला सध्या सासवड नगरीमध्ये पाहायला मिळतं। ज्या ज्या ठिकाणी पालख्या जात आहेत त्या ठिकाणी असं वातावरण जे आहे, असं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी मिळतंय। महाराष्ट्राच्या संस्कृतीची परंपरा असलेली ही वारी अगदी पिढ्यानपिढ्या जी आहे ते सध्या सुरू आहे, याचं चित्र जे आहे ते सध्या आपल्याला या ठिकाणी मिळतंय। खरं तर गेली 4 दशकाहून या वारीमध्ये सहभागी असलेले एक वारकरी दाम्पत्य सुद्धा आपल्या समवेत आहेत। आपण बघू शकतोय की डोईवरती पवित्र असलेली तुळस घेत आणि हे दोघे जण अगदी पंढरीची वाट चालतायत। रामकृष्ण हरी माऊली, किती वर्षापासून ही वारीची वाट धरते? 40 वर्ष झाले, 40 वर्ष रामकृष्ण हरी। या 40 वर्षामध्ये पंढरपूरचा तो पांडुरंग सावळा विठ्ठल भेटला का तुम्हाला? हा भेटला, विठ्ठल भेटला, विठ्ठल आहे भाव। विठ्ठल भाऊ कुठं भेटला? विठ्ठल कुठं भेटला? विठ्ठल पंढरपुरात भेटला, चंद्रभागेला भेटला, इंद्रावणला भेटला। वारीमध्ये आता बघा इतकं वर्ष झालं तुम्ही वारी करताय, काय वारीमध्ये तुम्हाला अनुभवता येतं, काय शिकता येतं, काय देते वारी? हे हाय भगवंत राजा, सर्व श्रेष्ठीचा राजा होय, श्रेष्ठीचा राजा। ते श्रेष्ठीचा राजा आहे, त्यानं सुख शांती दिली आपल्याला। आवड मनाची भीमा पांडुरंगा, आयशी चंद्रभागा, आयशे भीमा तिरी झाला या दर्शन एकही वेळा। आयशे हरिदास, आयशे नाम घोष, दुकानाचे छंद नाम घोष। आयसा इठेवरी देव, आयसा इठेवरी देव कुठे, विठ्ठल विठ्ठल करपिता सागर, विठ्ठल विठ्ठल करपिता सागर। किती वर्ष झालं तुम्ही, तुमचं वय किती वर्ष आहे आणि वय का झालं असं 60 वर्ष झालं असेल, 60 वर्ष। रामकृष्ण माऊली, खरं तर तुम्ही दोघ जण अगदी अनेक वर्षांपासून वारी करतायत, काय सोबत वारी करण्यातलं काय अनुभव आहे, काय सुख आहे? सुखी आम्हाला, जीवाला सुखी, आम्हाला आनंद आहे। ताप नाही, गोळी नाही, इंजेक्शन नाही, दवाखाना नाही, देवाने आनंद ठेवलेला आहे। पांडुरंगाकडे काय मागता तुम्ही वारीला? पांडुरंग काही म्हणणार आम्ही पैसा, आपल्या जीवाला सुख होईल पांडुरंग म्हणतात। खरं तर असं म्हणतात की वैकुंठ सोडून देव संत सदनी राहिला, कारण का हा स्वर्गीय सुख आहे, हा अनुभव आहे। तुम्हाला त्याची प्रचिती कशी येते? कुठून आलात तुम्ही? लातूर। लातूर मध्ये कुठं गाव? अहमदपूर, अहमदपूर, नांदेड, अहमदपूर, चौकोट, जाम चौकोट, लातूर जिल्हा। पण आता वय झालंय पण चालणं होतं का आता? हा चालणार। खट्यात कसं चलता बसता उठता चलत चलत वारी करायची पांडुरंगाची, ह्या काळ्या विठ्ठलाची वारी करायची म्हणून करायची। म्हणजे काळ्या विठ्ठल तुम्हाला काय देतो? काय नाही, सुख शांती। हा, सुख शांती, फक्त सुख शांती, आनंद, आनंदी आनंद रे भगवंता, कैसे भगवंता, जय जय हनुमान, जय आनंद, आनंदी आनंद, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। बघू शकतो की पंढरीचा तो काळा विठ्ठल आम्हाला आनंद देतो याची भावना खरं तर एकेरी उल्लेख करतायत हे वारकरी, कारण तेवढं प्रेम त्या विठ्ठलावरती आहे। तो बा विठ्ठल आपल्या सर्व लेकरूवाळ्या सर्वांना एकत्रित सामावून घेतो आणि हेच खरं वारकऱ्याचं आणि विठ्ठलाचं आणि वारकऱ्याचं हे महाराष्ट्राच्या भक्तीचं एक समीकरण आहे। याची प्रचिती खरं तर ह्या वारकऱ्यांनी येते। अगदी साधी भोळी माणसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, गावखेड्यातून, वाड्या वस्त्यावरून आलेली आणि त्या बा विठ्ठलाला भेटण्याची जी आस आहे, जी वेळ आहे किंवा जी अनामिक ओढ आहे, ती ओढीनेच जी प्रचिती ह्या सर्व वारकऱ्यांमध्ये आपल्याला येतात चित्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, सासवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव